मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सोनई येथील दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. सोनई येथील मातंग दलित तरुणावरील खुनी हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली सोनई पोलीस स्टेशनवर न्याय मागणी निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व सुजाता आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. मोर्चेमध्ये विविध आंबेडकरी संघटनेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मोर्चेत RPI, लवजी सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, सत्यशोधक लवजी सेना, आंबेडकर संघटना व मातंग संघटना, विराट प्रतिष्ठान, लवजी शक्ती सेना यासह इतर संघटनेने सहभाग नोंदविला. मोर्चेचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष किसन चव्हाण, महाराष्ट्र उपाध्यक्ष आबा जाधव, एकलव्य आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा अध्यक्ष संतोष तोळके, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष नंदू शिंदे, लवजी शक्ती सेना ज्ञानेश्वर जगधने, बाळासाहेब जाधव, पोपट सोनवणे, पप्पू इंगळे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलीस प्रशासनाने निष्क्रियतेचे प्रदर्शन केल्याबद्दल नाराजगी व्यक्त केली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावे, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही आंदोलकांनी दिला. मोर्चेत जिल्हाभरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, समाज बांधव व आंबेडकरी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोनई येथून सुरू होऊन सोनई पोलीस स्टेशन वर संपन्न झाला. या निषेध मोर्चेतून समाजाचा न्याय व समानतेच्या मागणीचा पुन्हा एकदा बुलंद आवाज घुमला. प्रतिनिधी दत्ता जोगदनसह प्रतीक्षा जगदने, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहिल्यानगर. सवाल हिम्मत सवाल और पीछे वाले और आगे वाले और ताकत सवाल धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी संजय वरवडेवर जो काही अमानुषपणे हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आलेच आहे. किसन सरांना ऐकायचं आहे, जिल्हा अध्यक्षांना ऐकायचं आहे. तर मला सांगायचा मुद्दा असं आहे की फकीरा कादंबरी किती जणांनी वाचली, फकीरा कसा मानाला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि आमची हजेरी बंद कधी झाली 1960-65 ला. मध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 27-28 वर्षांनी या मानाची हजेरी बंद झाली. त्यावेळी